आम्ही सारे खवय्ये. पनीर चिली. ओके, मला सांगतेस काय काय लागतं त्यासाठी? पात कांद्याची, पनीर, कांदा, सोया सॉस, विनेगर, चिली सॉस, आलं, मीठ, मिरची आणि लसूण. ओके, साहित्य बघितलेलं आहे. ह्याच्यावर तू हे फक्त कापून गेलेलं, बाकी त्याला काही केलं नाही, म्हणजे मीठ पाणी वगैरे काही लावलं नाही. ओके, साहित्य बघितलेलं आहे. हे काय ऑइल घातलंस तू याच्यात? ऑलिव्ह ऑइल घातलंय. आमचं इथे तेल तापून तयार आहे. थोडंसं मोठा करतो गॅस मी. आता काय काय करायचं मला सांगा. आता आपण आधी त्याच्यात आलं लसूण आणि मिरची घालायची. कुठल्याही चायनीज याच्यामध्ये आलं खूप असतं ना, त्या आल्याचा वास मस्त येतो. आलं लसूण आणि मिरची हे तीन एकत्र झाले की जो काय झणझणीत वास येतो ना, कारण तिन्ही तिखट आहेत. ओके, पुढे काय करायचं आता? आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याची पात आणि कांदा असं दोन्ही घालायचं. घालू? हो. कधी चुकून तू घरी काही केलंस आणि आईने खाल्लंय व्यवस्थित असं झालंय? मी चुकून खूप मोठी चूक केली आहे आणि कोणीच नाही खाल्लंय असं झालंय. काय? मी लहान होते, अगदी एक 7वीत वगैरे होते आणि आई घरी नव्हती आणि मी एकदा आईला गोड शिरा करताना पाहिलं होतं रव्याचा. आणि ते पाहिलं, मला आई घरी नसताना मला आणि बहिणीला खूप भूक लागली होती. तर मी फुल कॉन्फिडन्सनी तिला सांगितलं मला येतो करता, मी करते, मी पाहिलंय आईला करताना. आणि ती म्हणली प्रिया नाही, तू चुकतेस, तू नको करूस, तुला नाही येणार. मला जाम ओव्हर कॉन्फिडन्स होता. मी म्हटलं मी पाहिलंय आणि मला सगळं येतं, तुझ्यापेक्षा जास्त स्वयंपाक चांगला मी करते. धाकटी का मोठी बहीण? मोठी. आणि मी करायला गेले आणि मी केला शिरा आणि तो केल्यानंतर तो असा विचित्र दिसायला लागला. म्हटलं की हे झालंय काय. तेव्हा आमच्या साधारण लक्षात आलं की आम्ही इडली रव्याचा मी शिरा केला होता. अरे देवा. आई घरी आल्यानंतर आई मला इतकी ओरडली होती, म्हणजे तिला ऍक्च्युली हसू का ओरडू दोन्ही कळेना. आता आपण ह्याच्यात सॉसेस घालूया. चिली सॉस थोडा, कारण आधी पण चिली घातली. विनेगर आणि सोया सॉस. सोया सॉस अजून घाल. आणि आता ह्याच्यात पनीर घातलं की झालं. मीठ पण ते वरनं घालायला लागेल ना. टिपिकल झालं चायनीज. पण मला एक सांग, तुझ्या शुभम करोती सिरियल मध्ये तुझ्या अपोजिट कोण आहे? पण मला आता एक इसम दिसला. नाही, असं अजून काही ठरलं नाहीये, कारण तो जो इसम दिसलाय त्याच्याची सध्या माझी खुन्नस चालू आहे. त्यामुळे मी आता ते सांगितलं तर मला सगळी गोष्ट सांगावी लागेल. त्यामुळे प्रेक्षकांना तिथे बघू देत, त्यांना आपोआप कळेल कोण आहे. ओके, थोडक्यात वेट अँड वॉच. रोज रात्री 9 वाजता ना, सोमवार ते शनिवार. आय थिंक हे झालेलं आहे. झालंय ना? हो. फॅन्टास्टिक. वास सुद्धा छान यायला लागलेला त्याचा. हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच क्या बात आहे. न सांगता झाला तुम्ही पेन उचललं, लिहायला सुरुवात केली. क्या बात आहे. लिहा साहित्य आणि कृती. पनीर चिली बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कांदा पात, पनीर, पांढरा कांदा, सोया सॉस, विनेगर, चिली सॉस, आलं, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि बारीक चिरलेला लसूण. कृती: प्रथम कढईमध्ये 3 ते 4 चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आलं आणि मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये कांद्याची पात, पांढरा कांदा, चिली सॉस, विनेगर आणि सोया सॉस घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये पनीरचे तुकडे परतून घ्यावेत. चवीनुसार मीठ घालून डिश सर्व्ह करावी.